सावली येथील असोलामेंढा तलावाच्या मुख्य नहरात पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली होती. घडलेल्या या घटनेनंतर सलग 20 तास राबविलेल्या शोध मोहिमेनंतर मंगळवारी 5 वाजताच्या सुमारास मूल तालुक्यातील गडीसुर्ला समोर मृतदेह सापडला. नैतिक विठ्ठल शेडमाके असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो सावली येथील रमाबाई आंबेडकर विद्यालयात इयत्ता 10वीत शिकत होता. सोमवारी शाळा सुटल्यानंतर नैतिक हा आपल्या मित्रांसोबत असोलामेंढा तलावाच्या मुख्य नहरावर पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना नैतिकला पाण्याचा अंदाज न आल्याने तीव्र प्रवाहात तो वाहून गेला. सदर प्रकार पाहून सोबतचे मित्र घाबरले आणि त्यांनी भीतीपोटी ही गोष्ट कोणालाही न सांगता घर गाठले. सायंकाळी उशिरापर्यंत नैतिक घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केला आणि सावली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अखेर मंगळवारी सकाळी मित्रांना विश्वासात घेऊन विचारणा केली असता नैतिक नहरात वाहून गेल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर येथील विशेष रेस्क्यू टीम, आपत्ती पथक आणि सावली पोलीस विभागाने तातडीने शोध मोहीम हाती घेतले. अखेर 5 वाजताच्या सुमारास घटनास्थळापासून 10 किलोमीटर अंतरावर मूल तालुक्यातील गडीसुर्ला समोर नहरात त्याचा मृतदेह आढळून आला. नैतिक हा शेडमाके कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.